Next example, number 13 from problem set 2. Ranjana wants to distribute 540 oranges among some students. If 30 students were more, each would get 3 oranges less. Find the number of students. Example काय आपलं विचारलंय number of students किती आहेत तिथं. रंजना काय करते, wants to distribute 540 ऑरेंजेस 540 ऑरेंजेस तिला काय करायचे तर वाटप करायचे द्यायचे विद्यार्थ्यांमध्ये. तर स्टुडंट माहित नाहीत आपल्याला. अमंग सम स्टुडंट्स म्हणजे ते विद्यार्थी जे आहेत त्यांना 540 जे आहेत ते ऑरेंजेस जे आहेत ते काय करायचे वितरण करायचे वाटप करायचे. तर इफ 30 स्टुडंट्स वेअर मोर, जर 30 स्टुडंट जर जास्त असतील तर इच वुड गेट, तर प्रत्येकाला जे आहे 3 ऑरेंजेस लेस येतात म्हणजे कमी येतात. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट, तर नंबर ऑफ स्टुडंट्स किती येतात आपल्याला विचारलंय. लेट द नंबर ऑफ स्टुडंट बी एक्स. ते स्टुडंट जे आहेत ते आपण एक्स सपोज करतोय. आपल्याला काय सांगितलंय, टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस किती आहेत ते सांगितले. टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस इज इक्वल टू 540. 540 ऑरेंजेस जे आहेत ते आपल्याला काय करायचे तर डिस्ट्रीब्यूट करायचे सेम सम स्टुडंट्सना. आणि ते स्टुडंट जे आहेत ते एक्स आहेत असं आपण काय केलं सपोज केलंय. देअरफॉर वन कॅन गेट, एका विद्यार्थ्याला वन कॅन गेट नंबर ऑफ ऑरेंजेस इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस जे आहेत ते 540 येतं आणि स्टुडंट जे आहेत ते एक्स येतात. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला जे आहे 540 अपॉन एक्स एवढे ऑरेंजेस मिळतील. आता काय सांगितलं एक्झाम्पल मध्ये, 30 स्टुडंट्स वेअर मोर. इफ number of students increase by 30 स्टुडंट जे आहेत ते इन्क्रीज झाले वाढत आहेत. देअरफॉर टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती होतील ते बघू आता आपण. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती होतील एक्स. सुरुवातीचे एक्स स्टुडंट्स आहेत. आता 30 स्टुडंट जे इन्क्रीज होतात एक्स प्लस 30. एक्स प्लस 30. आता एक्स प्लस 30 स्टुडंट जर असतील तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती ऑरेंजेस मिळतात ते पाहता आपण. देअरफॉर वन कॅन गेट नंबर ऑफ ऑरेंजेस, सुरुवातीला मिळालेले ऑरेंजेस आणि नंतर मिळालेले ऑरेंजेस किती होतील. प्रत्येक विद्यार्थ्याला टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस तेवढेच आहेत 540, पण स्टुडंट इन्क्रीज झाले तर दॅट इज एक्स प्लस 30. या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं ते आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. आता आपल्याला कंडिशन दिली एक्झाम्पल मध्ये. बाय गिवन कंडिशन, कंडिशन काय लक्षात घ्या. कंडिशन या पद्धतीने, कंडिशन या पद्धतीने की याच्यामध्ये जर स्टुडंट जे आहेत ते काय 30 जर इन्क्रीज केले तर काय होतात 3 ऑरेंजेस जे आहेत ते काय होतात प्रत्येक विद्यार्थ्याला जे आहेत ते कमी मिळतात. प्रत्येक विद्यार्थ्याला 3 ऑरेंज आहेत ते आपल्याला कमी मिळतात. तर आता आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला कंडिशन मांडायची एक्झाम्पल मध्ये. तर काय कंडिशन, बाय गिवन कंडिशन काय म्हणतात, सुरुवातीचे ऑरेंजेस जे होते तर सुरुवातीला प्रत्येक विद्यार्थ्याला ऑरेंजेस होते 540 अपॉन एक्स. आता ऑरेंजेस जे मिळणार आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला 540, 30 स्टुडंट इन्क्रीज झाल्यामुळे 540 अपॉन एक्स प्लस 30 आणि 3 ऑरेंजेस कमी मिळता येतात. म्हणजे डिफरन्स इज इक्वल टू 3. सुरुवातीला एवढे ऑरेंज मिळत होते, नंतर एवढे ऑरेंज मिळतात आणि प्रत्येक विद्यार्थ्याला जे आहेत ते 3 ऑरेंज जे कमी मिळतात ते कमी मिळतात म्हणजे लेस मिळतात. म्हणजे दोन्हीचा डिफरन्स जो आहे तो 3 येईल ही कंडिशन. किंवा मग आपण असंही मांडू शकतो त्याला 540 अपॉन एक्स इज इक्वल टू
540 अपॉन x प्लस 30 प्लस 3 म्हणजे हे ऑरेंज म्हणजे या पद्धतीने 540 अपॉन x इज इक्वल टू 540 अपॉन x प्लस 30 प्लस 3 अशी कंडिशन मानू शकतो आपण. यात काय लक्षात येतं, ह्याच्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला की सुरुवातीला एवढे ऑरेंजेस होते, नंतर प्रत्येक स्टुडंटला जे आहे ते ऑरेंजेस वाटप करायचे, परंतु 30 स्टुडंट इन्क्रीज झाले तर आणि म्हणून काय होतं 3 कमी पडतात, ऑरेंजेस 3 कमी पडतात. तर ह्यात प्लस 3 जर केलं हे दोन्ही इक्वल येईल. मग याच्यावरूनच आपण ही स्टेप लिहिली आहे. काय होतंय 540 अपॉन x मायनस 540 अपॉन x प्लस 30 इज इक्वल टू 3. या पद्धतीने आपलं काय म्हणतं डायरेक्ट मांडलं तरी आपण चालेल. आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. सुरुवातीला 540 न्यूमरेटर मध्ये, इथं 540 न्यूमरेटर मध्ये आणि इथे न्यूमरेटर मध्ये 3 आहे, इथे डिनॉमिनेटर 1 असतो. तर 3 जे आहे 540 आणि 3 इज डिव्हिजिबल बाय 3, देयरफॉर डिवाइड बाय 3. 3 ने डिवाइड करू आपण याला. काय होईल पहा 3 डिवाइड केला, 3 1 जा 3 रिमेनिंग 2 24, 3 8 जा 24 and here 0, the remaining x as it is, minus here also what we get 540 divided by 3, that is equal to 180 divided by x plus 30 is equal to 3 1 जा 3. आणि काय केलं आपण 3 ने डिवाइड केली. आपण वेगवेगळ्या पद्धतीने सोडू शकतो. आपण असंही सोडवता आलं आपल्याला 540 ह्याच्यातून कॉमन काढलं असतं तरी चाललं असतं, हे डिवाइड मध्ये गेले असते. आपण काय केलंय ते 3 ने डिवाइड होतंय म्हणून 3 ने डिवाइड केलं आपण. आता सिम्प्लिफाय करतो आपण. हे डिनॉमिनेटर इक्वल नाही आणि सबट्रॅक्शन करायचे आपल्याला, टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन. व्हॉट डू गेट हियर 180 मल्टिप्लाय बाय x प्लस 30 मायनस 180 मल्टिप्लाय बाय x 180x डिवायडेड बाय डिनॉमिनेटर काय करावं लागतं मल्टिप्लिकेशन करावं लागतं आपण ह्याच्या सबट्रॅक्शन मध्ये x इंटू x प्लस 30 इज इक्वल टू व्हॉट इज हियर 1. सिम्प्लिफाय दिस ब्रॅकेट 180 into x, that is 180x plus 180 into 30, 18 into 3, 54, here 1 0, here 1 0, we take 2 0, minus here 180x is equal to, आपण हे या बाजूला घेऊ शकतो, here 1 into x plus 30. काय केलं आपण, ही डिनॉमिनेटर आहे इकडे मल्टिप्लाय मध्ये घेतलंय आपण. काय होईल पाहिजे 180x मायनस 180x कॅन्सल, 5400 is equal to 1x into x, that is 1x square or x square plus here x into 30x. काय करू आपण जनरल फॉर्म जो असतो क्वाड्रेटिक त्या पद्धतीने लिहू आपण ह्याला. x स्क्वेअर प्लस 30x 5400 जे आहे तर काय होईल की बाजू बदलली तर मायनस होईल, मायनस 5400 इज इक्वल टू 0. दिस वी गेट द क्वाड्रेटिक इक्वेशन. x स्क्वेअर प्लस 30x here x square plus 30x minus 5400 is equal to 0. Here we solve by factorization method. Therefore, what do we get here? Here product is last term, that is minus 5400, and find the factor such that product is minus 5400 and addition is 30. What are the here? We take the factors of 54 and difference is 3, that 9 6 are, therefore 9 is 6 the 54. If we write here 90, here 60, check here 90 into 60, if we take the product, that is 5400. Here product is negative, therefore one of them must be negative. Here we have to sign is a positive to the middle term, therefore positive sign gives to greater number, therefore what is here remaining minus 60 ला साइन मायनस द्यावा लागेल. आता चेक करू आपण 90 into minus 60, that is minus 5400 and 90 minus 60 काय होईल 30. हे फॅक्टर झाले त्याचे. स्प्लिट द मिडल टर्म, x square plus 90x minus 60x minus 5400 is equal to 0. Take the common from these two groups. Here x square plus 90x, x is the common, what is the remaining here? X plus
90 remain in the bracket. Here minus sign take common. Here 60 and 5400, we take 60 is common. What is remaining here? Here remaining x, we take minus sign common, therefore here remain sign plus in the bracket. And if divide 5400 by 60, or another way, if 60 is one factor, other factor is 90, or we divide by this by 60, we get 90 is equal to 0. These two brackets must be same. Take common here again, x plus 90, what is the remain here? X minus 60 is equal to 0. Product of two bracket is 0, means either x plus 90 equal to 0 or x minus 60 is equal to 0. What do we get here? X equal to minus 90 or x equal to 60. आपले x काय सपोज केलं होतं आपण? Number of students. But number of students never negative. Number of students जे आहेत ते निगेटिव्ह असणार नाहीत. Therefore, x is equal to minus 90 is unacceptable. Therefore, what is our answer? Therefore, our answer is x is equal to 60. Therefore, what is our task? Find the number of students. Therefore, number of students is equal to 60. Next example, number 14. Mr. Dinesh owns an agriculture farm at village Talwel. The length of the farm is a 10 meter, more than twice the breadth. In order to harvest rainwater, he dug a square-shaped pond inside the farm. The side of pond is 1/3 of the breadth of the farm. The area of farm is 20 times the area of pond. Find the length and breadth of the farm and pond. The example समजून कसं example. Mr. Dinesh owns an agriculture farm. Mr. Dinesh चे एक agriculture farm आहे. At village तालवेल, मराठी तळवेल. The length of the farm is a 10 meter, more than twice the breadth. तर त्याचे लेंथ आणि ब्रेड दिले म्हणजे ते शेप जो आहे ऍग्रिकल्चर फार्मचा तो रेक्टँग्युलर शेप आहे. ती लेंथ सांगितली आपल्याला 10 मीटर, मोर दॅन ट्वाइस द ब्रेड, म्हणजे त्या ब्रेड जेवढी असेल त्याची ट्वाइस केली आणि त्यामध्ये 10 मीटर जर ऍड केले तर काय मिळणार आपल्याला? त्या फार्मची जी आहे ती लेंथ मिळणार आहे. इन ऑर्डर टू हार्वेस्ट रेन वॉटर, पावसाच्या पाण्याचं पुनर्भरण करण्यासाठी ही डग अ स्क्वेअर शेप्ड पॉन्ड, काय केलंय? शेतामध्ये शेततळ केलेलं आहे. पाणी, पावसाचं पाणी जे आहे त्याच्यामध्ये थांबण्यासाठी शेततळ केलंय. इन द फार्म, इनसाइड द फार्म. द साइड ऑफ द पॉन्ड, त्या पॉन्डची, त्या शेततळ्याची साइड किती आहे? 1/3 ऑफ द ब्रेड ऑफ द फार्म, म्हणजे फार्मची जेवढी ब्रेड आहे त्याचे 1/3 जी आहे ती काय आहे? साइड आहे पॉन्डची. द एरिया ऑफ द फार्म इज, फार्मचा एरिया किती तो दिला. द एरिया ऑफ द फार्म इज 20 टाइम्स द एरिया ऑफ पॉन्ड, म्हणजे पॉन्डचा जेवढा एरिया आहे त्याच्या 20 टाइम्स जो आहे एरिया तो कशाचा आहे? त्या फार्मचा एरिया आहे. फाइंड द लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ द फार्म, म्हणजे त्या फार्मची आपल्याला लेंथ विचारलेली आहे, ब्रेड्थ विचारली आहे, अँड पॉन्ड म्हणजे पॉन्डची आपल्याला साइड विचारलेली आहे. तर आपण सुरुवातीला हे जे आहे तर हे जे दाखवलेलं आहे, हा रेक्टँग्युलर शेप जो आपण दाखवलेला आहे बाहेरचा, तो जे आहे तो फार्म आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय दाखवलेलं हे जे दाखवलं ते पॉन्ड दाखवलेलं आहे. आता आपल्याला सुरुवातीला लेंथ सपोज नाही करता येणार, आपण ब्रेड सपोज करू म्हणजे सोपं जाईल आपल्याला. सोल्युशन. लेट दी ब्रेड ऑफ फार्म बी एक्स मीटर, म्हणजे त्याची ब्रेड जी आहे ही जर ब्रेड घेतली आपण, ही जी आहे ती एक्स मीटर जी आहे ते आपण ब्रेड घेतली. Therefore, length of farm
इज इक्वल टू लेंथ ऑफ फार्म किती होईल बघा. लेंथ तर सांगितले 10 मीटर मोर दॅन ट्वाइस दी ब्रेड, म्हणजे ब्रेडच्या ट्वाइस, म्हणजे ब्रेड ही x आहे त्याच्या ट्वाइस म्हणजे 2x अँड 10 मीटर मोर प्लस 10 मीटर. हे काय घेतलं आपण काय सपोज केलं होतं, x जी आहे ती झाली ब्रेड आणि लेंथ जी झाली ती लेंथ झाली 2x प्लस 10 मीटर, ही काय झाली लेंथ झालेली आहे. इथं आपण त्या फार्मची आहे लेंथ आणि ब्रेड जी आहे दोन्ही घेतलेली आहे. ही जी आहे ही लेंथ होईल एवढी 2x प्लस 10 मीटर आणि ब्रेड जी आहे ती ब्रेड काय सपोज केली आपण x जी आहे ती x काय केली आपण ब्रेड सपोज केलेली आहे. आता लेंथ आणि ब्रेड असं आपल्या शेवटी रिलेशन दिलेलं आहे ते कशातलं आहे, एरिया ऑफ फार्म. देअरफॉर आपण एरिया ऑफ फार्म काढून घेऊ. देअरफॉर एरिया ऑफ फार्म इज इक्वल टू रेक्टँग्युलर शेप आहे हा, म्हणजे आपल्याला काय त्याची लेंथ इंटू ब्रेड ऑफ फार्म. लेंथ किती घेतली आपण 2x प्लस 10 इंटू ब्रेड मीन्स x. देअरफॉर x इंटू 2x स्क्वेअर, x इंटू 10x स्क्वेअर मीटर झाले का आपल्याला एरिया ऑफ फार्म झालेला आहे. आता आपण पॉन्ड कडे वळतोय. पॉन्ड काय सांगितलं आपल्याला पहा, he dug a square shaped pond inside the farm. The side of pond is 1/3 of the breadth of the farm. Therefore, side of pond is equal to 1/3 of breadth of farm. म्हणजे फार्मची ब्रेड जेवढी आहे त्याच्या 1/3 आहे, म्हणजे काय होईल 1/3 आणि ब्रेड ऑफ फार्म जी आहे ती x आहे, म्हणजे साइड ऑफ पॉन्ड, पॉन्डची साइड जी आहे ती होईल 1/3x. स्क्वेअर शेप आहे. देअरफॉर युनिट जर लिहिला आपण तर स्क्वेअर मीटर. देअरफॉर एरिया ऑफ पॉन्ड, एरिया ऑफ पॉन्ड, एरिया हा जो आहे तो स्क्वेअर शेप आहे, म्हणजे आपल्याला काय होईल त्याचा फॉर्म्युला काय मिळेल, साइड स्क्वेअर इज इक्वल टू 1/3x स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1/9x स्क्वेअर. युनिट जर दिला आपण तर स्क्वेअर मीटर. आता आपल्याला काय दिलेलं आहे त्याने, आपल्याला दिलेलं आहे त्याच्या एरिया मधलं रिलेशन दिलेलं आहे. काय दिलंय बघा, द एरिया ऑफ फार्म इज 20 टाइम्स द एरिया ऑफ पॉन्ड. Therefore, by given condition, काय कंडिशन इथली आपण ती, एरिया ऑफ फार्म इज इक्वल टू 20 टाइम्स एरिया ऑफ पॉन्ड. म्हणजे पॉन्ड क्षेत्र जे आहे 20 टाइम्स केला तर ते शेती मिळते, म्हणजे फार्मचं एरिया मिळतो आपल्याला. एरिया ऑफ फार्म आपण काढलेला आहे तिथे इथं 2x स्क्वेअर प्लस 10x इज इक्वल टू काय होईल, 20 मल्टिप्लाय बाय एरिया ऑफ पॉन्ड दॅट इज 1/9x स्क्वेअर. एका बाजूला घेऊ आपण पूर्णच आहे. हे 2x स्क्वेअर हे 20 इंटू 1 20/9 होईल. हे या बाजूला जर घेतला आपण तर मायनस 20/9 x स्क्वेअर हे प्लस 10x इज इक्वल टू 0. काय होईल पाहता, हे 9 जे आहे ते 9चा आपण काय करू, डिनॉमिनेटर 9 आहे, 9 ने मल्टिप्लाय करू थ्रू आउट इक्वेशन. मल्टिप्लाय बाय 9 ऑन बोथ साइड्स वी गेट काय मिळेल बघा आपल्याला. तर 9 ने मल्टिप्लाय केलं तर 9 इंटू 2 18x स्क्वेअर, त्याला 9 ने मल्टिप्लाय 9 कॅन्सल होईल, म्हणजे मायनस 20x स्क्वेअर प्लस 9 इंटू 10 90x इज इक्वल टू 0. सिम्प्लिफाय दिस.
18x square minus 20x square हे सिमिलर टर्म आहेत. ह्याची सबट्रॅक्शन होईल. मायनस 2x square प्लस 90x इज इक्वल टू 0. काय होतं त्याच्यातून कॉमन काढू आपण. कॉमन काढू किंवा 2 ने डिवाइड केलं तरी चालतं. याला डिवाइड बाय 2 काय 2 ने डिवाइड केलं तर हे 2 2 कॅन्सल होईल. मायनस x स्क्वेअर प्लस 2 ने 90 जर आपण डिवाइड केला तर 2 4 जा 8 रिमेनिंग 1 2 5 जा 10 45x is equal to 0. We take common here, that is a x. What is the remaining in the bracket here? Here minus x, we take here common only x, plus 45 is equal to 0. What do we get? Product here, x and minus x plus 45 here product. Therefore either x equal to 0 or minus x is minus x plus 45 is equal to 0. What do we get here? We get the one answer, that is x equal to 0. Solve this. Here minus x is equal to minus 45. Therefore x is equal to 45. दोन आन्सर आले आपले. x equal to 0 आले आणि x equal to 45. x आपण काय सपोज केलं होतं, लेट द ब्रेड्थ ऑफ द फार्म इज x मीटर. ते आपल्याला फार्म दिलेलं आहे, त्याला लेंथ दिली आहे, त्याची ब्रेड्थ दिली आहे आणि ती जे आहे ती 0 असणार नाही. But the breadth of farm cannot be 0. Therefore x is not equal to 0. x equal to 0 आपल्याला घेता येणार नाही. मग काय होईल आन्सर आपला? Therefore x is equal to 45 is our answer. What is x equal to 45? What is it? That is breadth of farm. Therefore breadth of farm is equal to 45 meter. Then length of farm is equal to, आपण घेतलेले length 2x plus 10. 2x plus 10 म्हणजे काय होईल? 2 into x. x means 45 plus 10. 2 into 45 90. 90 plus 10 that is equal to 100 meter. म्हणजे ब्रेथ जी आहे ती फार्मची ती 45 मीटर झाली. लेंथ ऑफ फार्म जी आहे ती 100 मीटर झालेली आहे. आणि आपल्याला विचारलंय साइड ऑफ फार्म. साइड ऑफ फार्म जे आहे ते आपण काय घेणार आहेत, काय आपण घेतलेली इथं साइड ऑफ फार्म किती घेतली आपण बघा. साइड ऑफ पॉन्ड, सॉरी आपण ब्रेड्थ आणि लेंथ ऑफ आपण फार्म घेतलेली. आता आपल्याला साइड ऑफ फार्म नाही काढायचं, आपल्याला काय काढायचं साइड ऑफ पॉन्ड. फार्मची आपण लेंथ आणि ब्रेड्थ काढलेली आहे. देअरफॉर साइड ऑफ पॉन्ड इज इक्वल टू, पॉन्डची साइड किती असेल ती 1/3 ऑफ ब्रेड्थ ऑफ फार्म होती, म्हणजे 1/3x इज इक्वल टू 1/3x. That is 1/3 and x is equal to 45. That is equal to 3 1 are 3, remaining 1, 15 will remain here. Therefore 3 5 is 15 meter. Write the answer in last. The breadth of farm is 45 meter, length of farm is 100 meter, and side of pond is 15 meter.